नमस्कार. स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि अलवार पुडाच्या पारंपरिक पद्धतीच्या गुळाच्या घऱ्यांची रेसिपी. ह्या गुळाच्या घऱ्या आंब्याच्या रसाबरोबर किंवा तांदळाच्या खिरीबरोबर, भाताच्या खिरीबरोबर खायला खूप मस्त लागतात. सोपी अशी रेसिपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. घाऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी गूळ. शक्यतो ऑर्गॅनिक गूळ घ्या, त्याची चव खूप मस्त येते. आता ह्या पाऊण वाटी गुळासाठी 1.5 वाटी पाणी मी इथे घालणार आहे. आता आपण हे मिक्स करू आणि 10 ते 15 मिनिट हा गूळ यामध्ये विरघळण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. 10-15 मिनिटांनंतर गूळ विरघळल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा, गूळ पाण्यामध्ये अगदी पूर्णपणे विरघळला. आता दुसऱ्या एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेऊया. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेऊया. यामध्ये थोडं मीठ घालूया. घाऱ्या जरी गोड असल्या, गुळाच्या असल्या तरी थोडं मीठ घाला, म्हणजे याची चव खूप मस्त येते. सर्व एक वेळा नीट मिक्स करून घेऊ. इथे कढईमध्ये आता हे जे गुळाचं पाणी आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल. आता ह्या गुळाच्या पाण्याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची आहे. हे बघा, ह्या गुळाच्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता माझ्याकडे हे लाकडी असा दांडा आहे, आमच्याकडे याला खोरणं म्हणतात. ह्या खोरण्यानी असं ढवळत राहायचं आहे आणि हळूहळू करून आपण हे मिक्स केलेले पीठ यामध्ये घालायचे आहे. ह्याची उकळ काढायची आहे. एकदाच सर्व पीठ घालू नका, कारण प्रत्येक पिठानुसार पाण्याचा अंदाज हा कमी अधिक होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये सहज मावेल एवढं पीठ घालायचं आहे. आमच्याकडे या पद्धतीला खिशी घेणे असं म्हणतात. उकड काढणे किंवा खिशी घेणे. अगदी नीट आपण हे मिक्स करून घेऊया. खोरण्याच्या साहाय्याने आता ही उकड आपण छान नीट मिक्स करू. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर आता ही उकड काढायची आहे. हे बघा, किती छान याची उकड तयार झाली आहे. आता आपण ह्या खोरण्याची ही उकड काढून घेऊ. यावर झाकण ठेवूया आणि अर्धा मिनिटासाठी याला छान वाफ काढून घेऊ. हे बघा, अर्ध्या मिनिटासाठी मी याला वाफ काढून घेतली. आता ही उकड आपण परातीमध्ये काढून घेऊया. हे बघा, ही उकड इथे परातीमध्ये काढून घेतली. आता यावर थोडं तेल घालूया आणि उकळ जरा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही हाताने थोडी मळून घ्यायची आहे. उकड जेवढी चांगली मळाल, घाऱ्या तेवढ्याच अगदी मऊ लुसलुशीत अशा होतील. तुम्ही हे पीठ बघा, किती छान सॉफ्ट असं आहे. ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं. उकड मळताना जर खूप घट्ट किंवा कोरडी वाटत असली तर कोमट पाण्याचा हात लावून मळा, आणि जर खूप सैलसर वाटत असली तर यामध्ये थोडं पीठ घाला, गव्हाचं, थोडं ज्वारीचं, आणि त्यात मिक्स करून मळा. अगदी अशीच आपल्याला ही हवी आहे. हे बघा, उकड किती छान मळून झाली, अगदी मऊ झाली आहे. अशीच आपल्याला ही हवी. आता ही उकड अजून जरा गरम आहे. ही गार होण्यासाठी आपण 10-1 मिनिट बाजूला ठेवून देऊ. साधारण 10 मिनिटांनंतर ही उकड किंवा खिशी आपण छान मळून घेऊया. आता ह्याचा आपण एक गोळा करून घेऊ आणि आता ही आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे पोळपाटावर आता गव्हाच्या कोरड्या पिठावर आपल्याला ही घारी लाटायची आहे. 2 पुडाची पोळी आपण ज्या प्रकारे करतो ना, अगदी त्याच प्रकारे 2 पुडाची ही घारी करा. 4 पुडाची तुम्हाला आवडत असेल तर 4 पुडाची देखील करू शकता.
पण मी नेहमी 2 पुडाच्या करते. लांब लांब असं हे लाटून घेतलं. आता यावर तेल लावूया. मधोमध असे याचे 2 भाग करून घेऊ. ह्यावर थोडं कोरडं पीठ घालूया आणि हे असं बंद करून घेऊ. आता ह्याची छान अशी चाकी आपल्याला करायची आहे. पुन्हा थोडं गव्हाच्या पिठात घोळू आणि पोळीपेक्षा किंचित जाडसर ह्या घाऱ्या लाटायच्या आहे. हे बघा, अशी पोळीपेक्षा किंचित जाडसर ही घारी मी लाटून घेतली. इथे लोखंडाचा तवा मी गरम करायला ठेवला आहे. यावर आता ही घारी घालूया. पोळी भाकरी करण्यासाठी जो तवा आपण वापरतो ना, तोच तवा घ्या. लोखंडी तव्यावर ह्या घाऱ्या खूप मस्त होतात. आता मध्यम आचेवर ही घारी आपण छान भाजून घेऊ. घारीची जी बाजू आहे ती आता आपण टर्न करून घेऊ. आता याला तूप लावून आपल्याला भाजायचं आहे. माझ्या माहेरी आवर्जून उन्हाळ्यात ह्या घाऱ्या बनवतात. आंब्याच्या रसाबरोबर खायला घाऱ्या अप्रतिम लागतात. आयत्या वेळी जर पाहुणे आले, पुरणपोळी बनवायला वेळ नाही, तर झटपट ह्या गुळाच्या घाऱ्या आणि आंब्याचा रस असा मेनू असतो. एकदा खाऊन बघितल्यावरच तुम्हाला कळेल की ह्या किती लुसलुशीत होतात ते. दोन्ही बाजूनी अलटून पलटून ह्या घाऱ्या अशा छान भाजून घ्या. तळायची आवश्यकता नाही. घाऱ्या भाजूनच खूप मस्त लागतात. शेंगदाण्याची चटणी, आंब्याचा रस किंवा अगदी तांदळाची किंवा भाताची जी गुळमट खीर असते, म्हणजे जी फार गोड नसते, अगोड अशी खीर असते, थोडीशीच फक्त त्यामध्ये साखर घातली असते, अशा खीर बरोबर हे खूप मस्त लागतात. आणि आंब्याचा रस देखील यासोबत पायरी आंब्याचा किंवा गावरान आंब्याचा रस खातात. हापूस आंब्याच्या रसाबरोबर ह्या घाऱ्या खात नाही, कारण हापूस आंब्याचा रसही गोड आणि घाऱ्याही गोड. त्यामुळे नेहमी पायरीच्या रसाबरोबर किंवा गावरान आंब्याचा जो थोडा आंबट रस असतो ना, त्याबरोबर खूप मस्त लागतात. घारी किती छान भाजून झाली. आता आपण ही काढून घेऊया. उरलेल्या घाऱ्या देखील याच पद्धतीने भाजून घेते. अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा गुळाच्या घाऱ्या तयार आहे. हे बघा, याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट अगदी ह्या घाऱ्या झाल्या आहे. अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा आहे. हे बघा, मी तुम्हाला ही घारी तोडून दाखवते. किती सॉफ्ट आहे. आतमध्ये देखील बघा, छान असे याचे पुडं निघाले आहेत. पातळ असे पापुद्रे निघाले आहे. खूप सॉफ्ट ह्या घाऱ्या झाल्या आहे. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये खाऊन बघा. आमची पारंपरिक रेसिपी आहे. एकदा तरी नक्की खाऊन बघा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.